नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी या युद्धात कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केला नसल्याचं म्हटलं, परंतु त्यांनी थेट ट्रम्प यांचे नाव घेण्याचं टाळलं। ट्रम्प सोबत मोदींचे खास संबंध आहे, दोस्ती आहे, त्यामुळेच मागच्या निवडणुकीत मोदींनी सगळे संकेत झुगारून थेट ट्रम्प यांच्यासाठी तिथे प्रचार केला होता। ट्रम्प यांनीही मोदी आपले दोस्त असल्याचे अनेकदा म्हटले होते। आता अमेरिका फर्स्टचा नारा देणाऱ्या ट्रम्प यांनी दोस्तीच्या जागी व्यवहाराच्या जागी अशी थेट भूमिका घेत भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। शिवाय भारताला दंड देखील भरावा लागेल अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे। भारत आयातीवर सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक देश आहे, त्यामुळे आतापर्यंत अमेरिकेचे खूप नुकसान झालंय, हा ट्रम्प यांचा आरोप आहे। परंतु त्यांचे खरे दुखणे वेगळेच दिसते। ट्रम्प यांच्या धमकीला केराची टोपली दाखवणाऱ्या त्यांच्या लेखी उद्दाम असलेल्या रशियासोबत भारताचे चांगले संबंध आहे। भारत आपली संरक्षण सामग्री अधिकतर रशियाकडून विकत घेतो, शिवाय भारताला रशियाकडून खनिज तेलाचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो। भारत आणि चीन या दोन बड्या देशांनी रशियासोबतचा व्यापार कायम ठेवल्यानेच इतक्या कठोर निर्बंधानंतरही रशियाची अर्थव्यवस्था टिकून आहे। हे शल्य ट्रम्प यांना वारंवार खुपत असते। ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन सोबतचे युद्ध थांबवण्यासाठी दिलेली मुदत लवकरच संपत आहे, परंतु अजूनही पुतिन यांनी ट्रम्पच्या या इशाऱ्याची साधी दखलही घेतली नाही। त्यामुळे ट्रम्प यांचा अधिकच जळफळाट होतोय। कदाचित म्हणूनच रशियासोबत चांगले संबंध असलेल्या भारत आणि चीन या दोन देशांवर आर्थिक कारवाईचा बडगा ट्रम्प उगारू पाहत आहेत। यात पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, परंतु मोदी मात्र मनातल्या मनात दोस्त ना रहा असे म्हणत असतील एवढं नक्की। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।